नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे, पण अनेकदा दुर्लक्षित राहतो. मुलांच्या भावनिक जखमा. कधीकधी अगदी नकळतपणे, म्हणजे अगदी चांगल्या हेतूने वागताना सुद्धा आपल्या काही कृती किंवा शब्दांमुळे मुलांच्या मनावर खोलवर ओरखडे उमटू शकतात. याच अदृश्य जखमांबद्दल आज आपण जरा सविस्तर बोलणार आहोत. आई-बाबांची शाळा, पालकत्वाची नवी दिशा या लेखमालेतला एक खूप महत्वाचा लेख. लेखाचं नाव आहे मुलांच्या भावनिक जखमा पालक कसे टाळू शकतात. तर आजच्या आपल्या या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे की या लेखाच्या आधारे या भावनिक जखमा नेमक्या कशा तयार होतात, त्यांची मूळ कारणं काय आहेत हे समजून घेणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालक म्हणून किंवा मुलांच्या संपर्कात येणारी व्यक्ती म्हणून या जखमा टाळण्यासाठी आपण काय करू शकतो यावर थोडं बोलायचंय. कारण बघा, शारीरिक जखम दिसते, त्यावर आपण मलमपट्टी करतो, ती बरीही होते. पण भावनिक जखमांचं तसं नाहीये. त्या दिसत नाहीत, पण मुलांच्या व्यक्तिमत्वावर, त्यांच्या भविष्यातल्या नातेसंबंधांवर आणि एकूणच मानसिक आरोग्यावर खूप खोल आणि काय म्हणतात त्याला दीर्घकाळ टिकणारा परिणाम करू शकतात. हे अगदी खरंय. आणि अदृश्य असल्यामुळे त्या जास्त धोकादायक ठरू शकतात, नाही का? बरोबर. तर मग या भावनिक जखमांच्या मुळाशी नेमकं काय असतं? लेखात काही प्रमुख कारणं दिली आहेत. मला वाटतं पहिलं कारण जे खूप सहजपणे आपल्या बोलण्यातून येतं ते म्हणजे नकारात्मक बोलणं आणि तुलना करणं. काय म्हटलंय लेखात याबद्दल? हो, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण याची सुरुवात अगदी साध्या वाटणाऱ्या वाक्यांमधून होते. लेखक आपल्याला आठवण करून देतो की तू काहीच कामाचा नाहीस, तुला कधी काही जमणारच नाही, तू असाच आहेस किंवा अशीच आहेस. असे शिक्के मारणारे शब्द मुलांच्या मनात स्वतःबद्दल एक नकारात्मक प्रतिमा तयार करतात. म्हणजे ती मुलं स्वतःला त्याच नजरेतून बघायला लागतात. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुलना. बघ, शेजारचा मुलगा कसा अभ्यास करतो, तुझ्या मोठ्या भावासारखं वागायला शिक. अशी तुलना आपण किती सहज करतो. पण यामुळे मुलांच्या मनात काय प्रक्रिया घडते? त्यांना सतत असं वाटत राहतं की मी पुरेसा चांगला नाहीये, माझ्यात काहीतरी कमी आहे. इतरांच्या तुलनेत स्वतःला कमी लेखण्याची सवय लागते. आपण ज्याला न्यूनगंड म्हणतो तो. त्यांचं स्वतःचं वेगळेपण, त्यांचे जे काही युनिक गुण असतात ते झाकोळे जातात. म्हणजे आपण कदाचित त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुलना करत असू, पण त्याचा परिणाम अगदी उलट होतो. त्यांचा आत्मविश्वास वाढण्याऐवजी कमी होतो. अगदी अगदी बरोबर. कारण तुलना मुलांचं लक्ष त्यांच्या स्वतःच्या प्रगतीवरून हटवून इतरांशी स्पर्धा करण्यावर केंद्रित करते. यामुळे त्यांच्यात एक प्रकारची असुरक्षितता आणि असूया पण निर्माण होऊ शकते. याउलट लेखात काय सुचवलंय की मुलांच्या प्रयत्नांचं कौतुक करा. यश मिळालं तरी नाही मिळालं तरी त्यांनी काहीतरी नवीन करून पाहिलं यासाठी त्यांना शाब्बासकी द्या. त्यांच्यातले विशिष्ट गुण ओळखा, त्यांना खतपाणी घाला. हे त्यांच्या निरोगी भावनिक वाढीसाठी अत्यावश्यक आहे. तू जसा आहेस किंवा जशी आहेस तसाच तशी आम्हाला आवडतेस हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे. हो, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया का? लेखात अतिकठोर शिस्तीबद्दल सांगितलं आहे. शिस्त तर हवीच, नाही असं नाही, पण कठोर शिस्त आणि प्रेमळ मार्गदर्शन यातला नेमका फरक काय आणि त्याचे मुलांवर काय परिणाम होतात? हा एक जरा नाजूक समतोल साधण्याचा विषय आहे. शिस्तीचा मूळ उद्देश काय असतो? मुलांना योग्य अयोग्य यातला फरक समजावून देणं, त्यांना जबाबदारीची जाणीव करून देणं, समाजात कसं वागायचं हे शिकवणं. पण लेखात म्हटल्याप्रमाणे जेव्हा शिस्तीचं रूपांतर अतिकठोरतेत होतं, म्हणजे शारीरिक शिक्षा, सतत ओरडणं, अपमानित करणं, छोट्या छोट्या चुकांसाठी खूप मोठी शिक्षा देणं, तेव्हा उद्देश सफल होत नाही. मुलं कदाचित तात्पुरती शिस्त पाळतीलही, पण ती भीतीपोटी असते, समजुतीतून नाही. अच्छा, म्हणजे शिस्त लागते पण ती वरवरची असते आणि आतून भीतीची भावना वाढते. अगदी तसंच. आणि ही भीती मुलांच्या मनात खोलवर रुजते. त्यांना वाटायला लागतं की चूक करणं म्हणजे काहीतरी भयंकर आहे. त्यामुळे मग ती नवीन गोष्टी करून बघायला कचरतात, धोका पत्करण्याचं धाडस करत नाहीत. त्यांच्यात सतत एक प्रकारची चिंता, असुरक्षितता राहते. मी काय केलं तर चुकणार तर नाही ना, माझ्यामुळे काही गडबड झाली तर, अशी भीती त्यांना घेरून टाकते. याउलट लेखात प्रेमळ पण ठाम मार्गदर्शनावर भर दिला आहे. म्हणजे काय तर मुलांनी चूक केल्यास त्यांना शांतपणे त्यांची चूक समजावून सांगा, त्याचे परिणाम काय झाले हे त्यांच्या लक्षात आणून द्या आणि ती चूक कशी सुधारता येईल हे साठी मदत करा. यामुळे मुलांना त्यांच्या वागणुकीची जबाबदारी घ्यायला शिकता येतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना सुरक्षितही वाटतं.
त्यांना कळतं की चुकलं तरी आपल्याला मदत करणारे, समजून घेणारे पालक आपल्यासोबत आहेत. म्हणजे शिस्तीचा अर्थ शिक्षा नव्हे तर शिकवणं आहे. हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. आता तिसरा मुद्दा जो लेखात मांडला आहे तो म्हणजे पालकांची उपेक्षा. मला वाटतं आजच्या धावपळीच्या जीवनात हे नकळतपणे होण्याची शक्यता जास्त वाटते. कामाचा ताण, वेळेची कमतरता हो, अगदी. यामुळे मुलांकडे भावनिक लक्ष द्यायला कमी पडतं का? लेख काय म्हणतो याबद्दल? आजच्या काळात हा एक मोठा धोका आहे हे खरंय. उपेक्षा म्हणजे फक्त मुलांच्या शारीरिक गरजांकडे दुर्लक्ष करणं इतकंच नाही. लेखात भावनिक उपेक्षेवर जास्त भर दिला आहे. म्हणजे काय तर समजा मुलं उत्साहाने काहीतरी सांगायला येतात आणि पालक मोबाईलमध्ये किंवा कामात व्यस्त असतात. किंवा मुलं त्यांचे विचार, त्यांच्या भावना मांडायचा प्रयत्न करतात, पण त्यांना मध्येच तोडलं जातं. नंतर बोलूया, आता मला वेळ नाही, असं सांगितलं जातं. किंवा त्यांच्या लहान वाटणाऱ्या समस्यांना, त्यांच्या भावनांना, राग असेल, दुःख असेल, भीती असेल, पालक गांभीर्याने घेत नाहीत. कधीकधी हसण्यावारी नेतात. बापरे. आणि याचा मुलांवर काय परिणाम होतो? त्यांना एकाकी वाटू लागतं असं लेखात म्हटलंय. नक्कीच, प्रचंड एकाकी वाटतं. जेव्हा मुलांना असं वाटतं की आपलं म्हणणं ऐकून घ्यायला कोणी नाहीये, आपल्या भावनांना काही किंमत नाही, तेव्हा त्यांना खूप खूप एकटं वाटतं. त्यांना वाटू लागतं की मी महत्वाचा नाही ना, माझ्या मताला काही किंमत नाही. ही भावना त्यांच्या मनात खोलवर जखम करते. लेखात म्हटल्याप्रमाणे मुलांना पालकांची फक्त शारीरिक उपस्थिती नको असते, त्यांना भावनिक गुंतवणूक हवी असते. त्यांना एक सुरक्षित जागा हवी असती जिथे ते न घाबरता, न संकोच करता आपल्या मनातलं सगळं काही बोलू शकतील. पालकांनी त्यांचं बोलणं फक्त ऐकणं नाही तर सक्रियपणे ऐकणं, म्हणजे आपण ज्याला ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणतो ते गरजेचं आहे. त्यांच्या जागी स्वतःला ठेवून त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींनाही महत्त्व देणं, त्यांच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलणं, त्यांना वेळ देणं, यातून त्यांना आपलं कोणीतरी आहे ही सुरक्षिततेची भावना मिळते. ही भावनिक उपस्थितीच उपेक्षेवरचा खरा उपाय आहे. संवाद आणि सक्रियपणे ऐकणं हे खरंच कोणत्याही नात्याचा आधार आहेत. आता पुढचा मुद्दा घेऊया, अतिस्पर्धा आणि अवास्तव अपेक्षा. म्हणजे बघा, पालक म्हणून आपल्या मुलांना चांगलं भविष्य मिळावं असं वाटणं स्वाभाविक आहे. हो, साहजिकच आहे. पण मग ह्या अपेक्षांचं ओझं कधी होतं आणि त्याचा मुलांवर काय परिणाम होतो? काय विश्लेषण आहे लेखात? इथेही ती सीमारेषा ओळखणं खूप महत्वाचं आहे. मुलांना प्रोत्साहन देणं वेगळं आणि त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं लादणं वेगळं. लेख स्पष्ट करतो की अनेकदा पालक नकळतपणे का होईना, पण आपली अपूर्ण राहिलेली स्वप्न किंवा समाजाच्या दबावामुळे मुलांवर अवास्तव अपेक्षा लादतात. तुला डॉक्टरच व्हायचं आहे, पहिला नंबरच मिळायला हवा, या स्पर्धेत तू जिंकलाच पाहिजे, अशा अपेक्षा मुलांवर प्रचंड मानसिक दडपण आणतात. आणि ह्या दडपणामुळे काय होतं नक्की? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांची जी नैसर्गिक आवड असते, त्यांची क्षमता असते, त्याकडे दुर्लक्ष होतं. त्यांना ज्यात रस आहे, ज्यात ते नैसर्गिकरित्या चांगले आहेत, ते बाजूला राहतं आणि पालकांच्या किंवा समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या शर्यतीत ते ओढले जातात. यामुळे त्यांच्यात सतत एक प्रकारची चिंता, म्हणजे अँक्झायटी असते. मी अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही तर आईबाबांना काय वाटेल? अच्छा. आणि मग अपयश आलं की त्यांना तीव्र निराशा येते, स्वतःला कमी लेखण्याची, निकृष्ट समजण्याची भावना वाढते. त्यांना वाटू लागतं की त्यांचं प्रेम आणि स्वीकार्यता ही त्यांच्या यशावर अवलंबून आहे. अरे देवा. लेख काय सुचवतो की याऐवजी मुलांच्या कलाने घेणं, त्यांच्या क्षमता आणि आवडीनिवडींचा आदर करणं, त्यांना त्यांच्या गतीने शिकू देणं आणि त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देणं हे अधिक महत्त्वाचं आहे. यश म्हणजे फक्त ठराविक क्षेत्रात जाणं किंवा पहिला नंबर मिळवणं नाही, तर स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात आनंदाने आणि समाधानाने काम करणं हेही यश आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मुलांच्या पंखांना बळ द्यायचं, त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं नाही टाकायचं, हे खूप महत्वाचं आहे. आणि या सगळ्या कारणांच्या मुळाशी किंवा कदाचित या सगळ्यांना जोडणारा धागा म्हणजे लेखातला शेवटचा मुद्दा, प्रेमाचा अभाव. लेखात तर याला भावनिक आरोग्यासाठी सर्वात मोठे औषध म्हटलं आहे. हे किती महत्वाचं आहे आणि प्रेम म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे इथे? हो, डॉक्टर भारतींच्या मते हा कदाचित सर्वात पायाभूत घटक आहे. प्रेम, आधार आणि सुरक्षितता ही मुलांच्या निरोगी भावनिक आणि मानसिक वाढीसाठी अत्यावश्यक त्रिसूत्री आहे. प्रेमाचा अभाव म्हणजे फक्त मुलांवर रागावणं किंवा त्यांना शिक्षा करणे इतकंच मर्यादित नाही,
तर त्यांना पुरेसा वेळ न देणं, त्यांच्यावर आपुलकीचा वर्षाव न करणं, त्यांना भावनिक आधार न देणं, हे सगळं त्यात येतं. मुलांना सतत या गोष्टीची जाणीव होणं गरजेचं आहे की त्यांच्यावर बिनशर्त प्रेम केलं जातं. बिनशर्त प्रेम. हो, म्हणजे ते यशस्वी झाले काय किंवा अपयशी झाले काय, त्यांनी चूक केली काय किंवा बरोबर वागले काय, त्यांच्यावरचं प्रेम कमी होणार नाही. ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारलं जातं. आणि ही बिनशर्त प्रेमाची भावना त्यांना कशी मदत करते? आत्मविश्वास वाढतो का त्याने? नक्कीच. ही भावना मुलांच्या आत्मविश्वासाचा आणि भावनिक स्थिरतेचा भक्कम पाया रचते. जेव्हा मुलांना माहीत असतं की काहीही झालं तरी त्यांचे पालक त्यांच्या पाठीशी आहेत, तेव्हा त्यांच्या धोका पत्करण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची हिंमत येते. छोट्या छोट्या यशाचं मनापासून कौतुक करणं, त्यांना मिठी मारणं, त्यांचे लाड करणं, अपयश आल्यास किंवा ते दुःखी असल्यास त्यांना धीर देणं, मी आहे तुझ्यासोबत हा विश्वास देणं, हे सगळं प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग आहेत. लेखात म्हटल्याप्रमाणे हे भावनिक औषध मुलांमध्ये सुरक्षितेची भावना वाढवतं, त्यांना भावनिकदृष्ट्या मजबूत बनवतं. ज्या घरात प्रेमळ, सुरक्षित आणि स्वीकारणारं वातावरण असतं, तिथली मुलं भावनिकदृष्ट्या अधिक सक्षम, समाधानी आणि आनंदी असतात. खरंय. या लेखातून आपण 5 मुख्य मुद्दे पाहिले. नकारात्मक बोलणं आणि तुलना, अतिकठोर शिस्त, पालकांची भावनिक उपेक्षा, अवास्तव अपेक्षा आणि प्रेमाचा अभाव. या सगळ्याचा एकत्रित विचार करता पालकांनी नेमकं काय करायला हवं आणि काय टाळायला हवं याचा एक सारांश कसा मांडता येईल आपल्या श्रोत्यांसाठी? नक्कीच. या लेखाचा मुख्य संदेश असा आहे की पालकत्व ही एक अत्यंत जबाबदारीची आणि खरं तर संवेदनशील भूमिका आहे. मुलांच्या भावनिक जखमा टाळण्यासाठी पालकांनी काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. मुलांवर नकारात्मक शिक्के मारणं किंवा त्यांची इतरांशी सतत तुलना करणं टाळावं. हो. शिस्तीच्या नावाखाली अतिकठोर शिक्षा किंवा अपमान करणं टाळावं. मुलांचं बोलणं आणि त्यांच्या भावना याकडे दुर्लक्ष न करता त्यांना भावनिक वेळ द्यावा. त्यांच्यावर त्यांच्या क्षमतेपलीकडच्या किंवा त्यांच्या आवडीच्या विरुद्ध असलेल्या अपेक्षा लादू नयेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेम, आपुलकी आणि भावनिक आधार देण्यात कधीही कमी पडू नये. आणि सकारात्मक बाजूने काय करायला हवं, काय अंगीकारायला हवं? सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे मुलांना सक्रियपणे ऐकणं, त्यांच्या भावनांना मान्यता देणं आणि त्यांचा आदर करणं, त्यांच्या चुकांमधून त्यांना शिकायला मदत करणं आणि शिक्षा देण्याऐवजी मार्गदर्शन करणं, त्यांच्या चांगल्या गुणांना, त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणं, त्यांच्याशी नियमितपणे मनोमोकळा संवाद साधणं आणि त्यांना बिनशर्त प्रेम आणि सुरक्षिततेची भावना देणं. थोडक्यात सांगायचं तर एक असं वातावरण तयार करणं जिथे मुलं भावनिकदृष्ट्या सुरक्षित, आत्मविश्वासी आणि आनंदी राहू शकतील. कारण अशा वातावरणातच त्यांची निरोगी वाढ होऊ शकते. आणि हे केवळ त्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच नाही, तर एका निरोगी आणि एम्पॅथिक समाजाच्या निर्मितीसाठी गरजेचं आहे. अगदी बरोबर. पालत्व हे खऱ्या अर्थाने एक सजग आणि सतत चालणारं शिक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. आजच्या चर्चेतून हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं की मुलांच्या भावनिक आरोग्याकडे लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. सहानुभूती, आदर, संवाद आणि प्रेम हे खरंच याचे आधारस्तंभ आहेत. हो, नक्कीच. आणि ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो जो केवळ पालकांपुरता नाही तर आपल्या सगळ्यांसाठी आहे असं मला वाटतं. कोणता विचार? आपण आपल्या रोजच्या जीवनात इतरांशी, मग ते कोणीही असोत, लहान मोठे, सहकारी, मित्र, कुटुंबीय, वागताना किंवा बोलताना त्यांच्या भावनिक स्थितीचा, त्यांच्या भावनांचा किती विचार करतो? दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून बघण्याचा, त्यांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न आपण किती वेळा करतो? मुलांच्या भावनिक जखमांबद्दल बोलताना आपण नकळत इतरांच्या मनावर ओरखडे तर उमटवत नाही ना? यावर आपण सगळ्यांनीच थोडं थांबून विचार करायला हवा, नाही का? खरंय. खूप महत्वाचा विचार आहे हा. नक्कीच विचार करण्यासारखा.